नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून घेतलेले 50,000 रुपये परत मागितल्याच्या कारणावरून सांगलीत एकाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून जखमी केले। या प्रकरणी जखमी महेश सिद्धराम फोंडे वर्ष 31 राहणार संजयनगर पाटणी प्लॉट सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार विजय वाघोले राणा शिवाजी मंडई सांगली याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास फोंडे हे सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या गेट क्रमांक 2 समोरील विनायक भोजनालय येथे गेले होते। यावेळी नोकरी लावून देतो असे सांगून फोंडे यांच्याकडून 50,000 रुपये घेतलेला विजय वाघोले हा तेथे चहा पीत बसला होता। तेव्हा फोंडे यांनी वाघोलेकडे आपल्या पैशांची मागणी केली। याचा राग वाघोले यांना आला। त्यांनी फोंडे यांनी हॉटेलच्या बाहेर आणून कॉलर पकडली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। मारहाणीत फोंडे खाली वाकले असता वाघोले यांनी कोणत्या तरी धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांना जखमी केले असे फोंडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले। त्यानुसार वाघोले यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2) व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत।